हॅलो, हिलिंग पॉवर ट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हिलिंग पॉवर ट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण आभारावर बोलणार आहोत. आभार आभार म्हणजे थँक्यू, इंग्लिशमध्ये धन्यवाद, या विषयावर आपण बोलणार. आता आभार आपल्याला लहानपणापासून जसं तर बाहेर फक्त भाषणाच्या वेळेस सर्वांचे आभार मानायचे, मग टाळ्या वाजवायच्या, तिथपर्यंत आभाराचं आपल्याला माहित होतं. पण आभार हा खूप मोठा शब्द आहे. आता आभार म्हणजे प्रत्येक गोष्टीत आभार मानायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत थँक्यू म्हणायला पाहिजे, धन्यवाद द्यायला पाहिजे. आता हे आभार कोणाचे मानायचे आणि हे आभार कसे मानायचे आणि ह्या आभारामुळे आपल्याला काय फायदा होतो? हे आभार मानल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. ज्यावेळेस आपण आभार मानतो त्यावेळेस एक समोरच्याला पण एक आनंद वाटतो आणि आपल्याला एक त्याचा आशीर्वाद मिळतो. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून तुम्ही प्रत्येक गोष्टीचे आभार मानायला पाहिजे. आज आभार जर मानायचं झालं तर कोणत्या गोष्टीचे तुम्ही, आता हे आपण सकाळी उठल्याबरोबर तोंड धुवायला जातो, नळातून नळ सोडतो आणि पाणी येतं त्या नळातून, त्याचे सुद्धा तुम्ही आभार मानायला पाहिजे. की खरंच हे म्हणजे किती मोठी सुविधा आपल्यासाठी. आता हे एवढं छान आपण या घरात राहतो, हे घर बनवणाऱ्याला किती हात लागले ह्याच्यात, याला किती वस्तूंची गरज, इंजिनियर वगैरे सर्वांची, त्या सर्वांचे आपण आभार मानायला पाहिजे. आता आपण जेवण करतो तर ते जेवण आपल्यापर्यंत येतं, त्या जेवणाला किती लोकांचे हात लागलेले असतात. तर जेवणाचा पहिला घास घेताना सुद्धा आपण आभार मानायला पाहिजे. मग तो शेतकरी झाला, मग तो दुकानदार झाला, मग आपल्या घरात सगळं बनवणारा झाला, या सर्वांचे आभार आपण मानायला पाहिजे. म्हणजे किती गोष्टी आपल्याला उठल्यापासून तर आपण झोपेपर्यंत आपल्याला किती गोष्टी मदत करतात, याचा आपण विचार केला. या सर्वांचे आपण आभार मानायला पाहिजे. आणि आभार हा साधा शब्द नका समजू. आभार प्रत्येक गोष्टीत आपण आभारी मानायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी हे म्हणायला पाहिजे. आपण सर्वांचे आभार मानायला पाहिजे. आपल्यासाठी सर्व कामं करतात त्या सर्वांचे आभार मानायला पाहिजे. आतापर्यंत आपण कधीच कोणाचे आभार मानले नाही. आपण तर थँक्यू वगैरे, आत्ता तरी थँक्यू वगैरे प्रत्येक गोष्टीत बोलतात, पण याच्या आधीपासून आठवून बघा आणि ज्या ज्या कोणी आपल्याला मदत केली त्या सर्वांचे आभार माना. भले तुम्ही समोरून नका म्हणू, पण मनातून त्यांना आभारी म्हणा. आभारी आहे मी तुमचा, का तुमच्यामुळे माझ्या जीवनात असं बदल झाला. तर हे आभार मानणं खूप गरजेचं आहे. हा युनिवर्स आपल्याला देतो, ह्या युनिवर्सचे आभार माना. किती सुंदर आपल्याला हे निसर्ग दिलेले, किती छान आपल्याला हे जीवन दिलेले, ह्या जीवनाचे आभारी माना. रोज सकाळी आपण उठल्याबरोबर आभारी मानायला पाहिजे का आपण जिवंत आहोत, आपण श्वास घेऊ शकतो. एक दिवस नाही, थोडा वेळ तुम्ही श्वास रोखून धरा आणि बघा कसं गडबड होती, किती तकलीफ होती. या श्वासाचे कंटिन्यू आपण आभार मानायला पाहिजे. प्रत्येक श्वासाचा आपण आभारी राहायला पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीबद्दल आपण आभार मानला पाहिजे. ही आभार खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण रोज प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी राहिलं पाहिजे. आता तुम्ही थोडा उद्यापासून विचार करा किंवा आत्तापासूनच विचार करा तर तुम्हाला सकाळपासून काय काय गोष्टी मिळाल्या, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही आभारी राहा. मग तुम्हाला कळेल का रे, खरंच आपण हे कपडे घालतो, हे कपडे आपल्यापर्यंत कसे आले, त्या सर्वांचे आभार माना. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीत आभार माना तुम्ही आणि बघा तुम्हाला किती छान वाटतं. कारण आभार मानणं, ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान वाटतं आपल्याला ज्यावेळेस आपण प्रत्येकाबद्दल आभारी राहतो, प्रत्येकाला धन्यवाद, प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद देत राहतो, कृतज्ञ राहतो. खूप छान वाटतं आणि हे करणं खूप गरजेचं आहे. हा आपल्या जीवनातील एक हिस्सा बनवा तुम्ही. प्रत्येक गोष्टीला आभारी राहा आणि करा. पण उद्यापासून करा तुम्ही, नाहीतर आत्तापासून सुरुवात करा. सकाळपासून काय काय केलं प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही आभारी.
प्रत्येक आपण छोट्या छोट्या गोष्टीबद्दल आभार माना. छोट्या छोट्या गोष्टीबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी राहा. प्रत्येक गोष्टीला हात आला का आपण त्याचे आभार माना. खरंच छान वाटतं. आणि आभार हा शब्द खूप मोठा आहे. आभार मानायला पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. गॉड ब्लेस यू.